नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतो आहे. कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज कर्जतमध्ये येणार आहेत. मॅरेथॉन बैठक असतील. जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये आज दुपारनंतरच सुनील तटकरे जे आहेत ते साधारणपणे 2-3 तास जे आहेत ते कर्जत मतदारसंघामध्ये असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे परिवर्तन आघाडी जी उभी करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये अजित पवार गट आणि ठाकरे गट अशी युती आहे आणि अन्य काही पक्षांना सोबत घ्यायचा विचार सुरू आहे. याच दृष्टीने जे आहेत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रायगडचे नेते सुनील तटकरे आज मग वेगवेगळे जे बाबू घारे असतील, राजाराम शेळकेंची सून असेल, या परिसरामध्ये जे आहेत ते उमेदवारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. मूळ मुद्दा असा आहे की मग याच प्रचारादरम्यानमध्ये जे आहे ती पुन्हा एकदा टीका-टिप्पणी होऊ शकते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला व्हावा किंवा परिवर्तन आघाडीला सर्वाधिक जास्ती जागा मिळाव्या, याच दृष्टीने सुनील तटकरे जे आहेत ते आपल्याला कर्जत मतदारसंघामध्ये आज दिसणार आहेत. 2 दिवसापूर्वी ते खालापूर मतदारसंघामध्ये आपल्याला प्रचाराच्या दरम्यान दिसलेले आहेत. त्यामुळे त्या टप्प्याटप्प्याने जे आहे तो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न तटकरे करतायत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट की आज सुनील तटकरे येत आहेत, अनेक बैठका असणार आहेत, मग राजकीय रणनीती असणार आहेत आणि परिवर्तन आघाडीची ज्या दृष्टीने राजकीय रणनीती आखली जाते, कारण शेवटी कर्जत मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. ठाकरे गटाची शिवसैनिक आहे आणि अजित पवार गटाची सुद्धा राजकीय ताकद आहे. ते विधानसभावरून आपल्याला गणितावरून स्पष्टपणे दिसते. त्यामुळे 2 नेते एकत्र आलेले आहेत. याच दृष्टीने आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तटकरे हे कर्जत मतदारसंघात नेहमीच असतात. याच दृष्टीने जे आहे सुनील तटकरे आज काय बोलत आहेत, कशाप्रकारे राजकीय रणनीती आखतात, उमेदवारांना काय सांगतात, कशाप्रकारे राजकीय मंदहरीय पाठबळ जे आहे तटकऱ्यांकडून कार्यकर्त्यांना, उमेदवारांना देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे दुपारनंतर तटकरे आज येत आहेत आणि परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना सक्षम करण्यासाठी तटकऱ्यांचे जे आहे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद.